2.0 अंतर्गत एकूण 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे। त्यामुळे राज्यातील 100% कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा उद्देश साध्य होणार आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3,449 मेगावॅट क्षमता कार्यान्वित झाली असून डिसेंबर 26 पर्यंत सुमारे 10,000 मेगावॅट अतिरिक्त क्षमता ही निर्माण होणार आहे। प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत एकूण 6,63,324 सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले आहेत। कुसुम घटक ब योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम क्रमांकावर आहे। मला सांगण्यास आनंद वाटतो की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 या एकाच महिन्यात 45,911 इतके सौर कृषी पंप बसवून महाराष्ट्र राज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची अंमलबजावणी देशात राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे। आतापर्यंत 4,57,000 घरगुती ग्राहकांनी 1,735 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे रूफटॉप सोलर स्थापित केले आहेत। या ग्राहकांना 3,200 कोटी रुपये सबसिडीचा लाभ देण्यात आलेला आहे। 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना स्मार्ट योजना मंजूर केली आहे। या योजनेत 5 लाख लाभार्थ्यांसाठी 635 कोटी रुपयांचे अनुदान राज्य शासन देणार आहे। राज्याची पुढील 10 वर्षाची स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जेची गरज विचारात घेता महाराष्ट्र नवीनीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण 2025 ते 35 जाहीर करण्यात आले आहे। त्या अंतर्गत सन 2029 पर्यंत 50% आणि 35 पर्यंत 65% हरित ऊर्जा प्राप्त करून घेण्याचे उद्दिष्ट आहे। या धोरणामुळे राज्यात 3 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक अपेक्षित असून राज्याला वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून 15,600 कोटी रुपयाचे उत्पन्न मिळणार आहे। उदंचन जलविद्युत प्रकल्प विकासनाच्या धोरणाअंतर्गत आतापर्यंत एकूण 55 उदंचन प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले असून याद्वारे 78,215 मेगावॅट वीज निर्मिती अपेक्षित आहे। या प्रकल्पातून 4,16,000 कोटीची गुंतवणूक व 1,28,000 रोजगार निर्मिती होणार आहे। सध्या परिस्थितीत 6 प्रकल्पांचे काम सुरू झाले असून त्यातून 10,300 मेगावॅट क्षमता निर्माण होणार आहे।